आजच्या भागामध्ये विजयदुर्गाची सफर करतोय। म्हणून खाडीच्या तोंडावरती जास्तीत जास्त तुम्हाला किल्ले दिसतील का, तर त्या खाडीचं संरक्षण करण्यासाठी अशा प्रकारे मजबूत आणि दगडी छप्पर असलेलं हे कोठार आहे। तुम्ही महाराष्ट्राच्या पूर्ण कोकण किनारपट्टीवरती जेवढे किल्ले बघाल ते अशाच ठिकाणी असतील जिकडनं महत्त्वाचे व्यापारी मार्ग जात होते। म्हणजे विजयदुर्ग हा टीव्हीवर बघण्याची गोष्ट नाही आहे, विजयदुर्ग हा मोबाईलमध्ये बघण्याची गोष्ट नाही आहे, इथे तुम्हाला स्वतः यायला पाहिजे। नमस्कार मंडळी, आजच्या भागामध्ये तुमचं सर्वांचं सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं स्वागत। मंडळी, पहिल्यांदा मी गाडी चालवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलो आहे। याआधी राजापूरपर्यंत आलेलो, आज सीमोल्लंघन करून आपण पुढे आलो आहोत, ते म्हणजे विजयदुर्ग इथे। तर आज आपण आजच्या भागामध्ये विजयदुर्गाची सफर करतोय। पण त्यापूर्वी मंडळी, आमचा लांजा ते विजयदुर्ग प्रवास कसा झाला ते तुम्हाला संक्षिप्त रूपात सांगतो। राजापूरचा कोकणातला सर्वात मोठा ब्रिज क्रॉस केल्यानंतर काही वेळानंतर हातिवले तिठा इकडनं आम्ही मुंबई गोवा हायवे सोडला आणि या सुंदर नागमोडी वळणाच्या रस्त्यावरनं चालवत आम्ही आंबेरीपर्यंत येऊन पोचलो। आंबेरीचा पूल क्रॉस केला आणि आपण येऊन पोचलो ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये। तिथे सर्वात पहिला स्टॉप होता ते पडेल कॅन्टीन। पडेल कॅन्टीनमध्ये मस्तपैकी मिसळ पाववरती ताव मारला आणि आपण निघालो विजयदुर्गाकडे। विजयदुर्गापर्यंत पोहोचताना शेवटच्या वळणानंतर विजयदुर्गाचा जो विलक्षण नजारा दिसतो तो थांबून बघण्यासारखा आहे मित्रांनो। अतिशय ऐतिहासिक अशी वास्तू असलेली हे विजयदुर्ग माझा आवडीचा किल्ला आहे कोकणातला। तर आपण आता याची जाऊन सैर करूया। कसं वाटतं रुचिरा? मस्त, छान दिसतो ना गड। म्हणजे मराठ्यांच्या सर्वच किल्ल्यांमध्ये श्री हनुमानाचं मंदिर असतं, त्यातलंच हे विजयदुर्गावरचं हनुमानाचं मंदिर, कारण ते शक्तीचं प्रतीक आहे। इथे शौर्य आणि शक्ती ह्याची पूजा केली जाते। मंडळी, इथे तुम्हाला गाईड सुद्धा मिळतील, पण मी भरपूर वेळा आलो आहे तर मे बी आम्हाला तेवढी गरज लागणार नाही। भरपूर वाचनही झालंय या किल्ल्याबद्दल, जास्तीत जास्त तुम्हाला माहिती सांगायचा प्रयत्न करेन, पण बोर पण करणार नाही, दिसायलाही चांगलं दिसलं पाहिजे। जागोजागी डस्टबिन्स आहेत आणि बऱ्यापैकी कचरा जमा केलेला आहे एका ठिकाणी। सो प्लीज तुम्ही पण अशा ठिकाणी कधी याल तर कृपया कचरा करू नका कुठेही। एकतर डस्टबिन्स असतील तर त्यात डस्टबिन्समध्ये टाका किंवा स्वतः तो घेऊन जा। तर आता आपण आलो आहोत जीवीच्या दरवाजाच्या इथे। तर म्हणजे आता आपण या जीवीच्या दरवाजातून आत आलो। एंट्री फी आहे, किती आहे एंट्री फी? 5 रुपये। मंडळी, माझ्या मागे जी खाडी तुम्हाला दिसते ती वाघोटनची खाडी, आणि त्या वाघोटनच्या खाडीच्या तीरावरतीच, अगदी तोंडावरती, जिथे ती अरबी समुद्राला मिळते त्या तोंडावरतीच हा विजयदुर्ग किल्ला आहे, त्याच्या दक्षिणेच्या बाजूला। आणि हा तिहेरी तटबंदीचा एक अवैध किल्ला आहे। ही एक पहिली तटबंदी तुम्ही बघू शकता, मी दुसऱ्या तटबंदीमध्ये उभा आहे आणि या बाजूला ही तिसरी तटबंदी आहे। अमेझिंग। ही जी तिसरी तटबंदी आहे ती अगदी अजस्त्र मोठ्या मोठ्या पाषाणांनी बनवलेली आहे, हे तुम्हाला दिसतंय। आणि हा मुख्य दरवाजाकडे जाणारा मार्ग आहे जो कर्व्ड आहे, सरळ नाही आहे। म्हणजे इथून जरी हत्ती धावत आले तरी त्यांना
दरवाजा उघडण्यासाठी सोयीस्कर नाही आहे. आत आल्या आल्या गडावरती सुधारणा होताना दिसल्यात. कचरा पेटी आहे, त्यानंतर एक क्रेन लावली, ते खाली पडलेले खडक दगड वरती खेचण्यासाठी आहे आणि त्याचं पुन्हा चुन्यानी पुनर्बांधणी होते. हे पहा, इथे चुना मिक्स केला जातोय आणि या चुन्यानेच या किल्ल्याची पुनर्बांधणी किंवा जे जे बुरुज ढासळलेत त्याची कामं होतात. बघा, आपण एवढं पुढे आलो तरी पण अजून मुख्य द्वार दिसत नाहीये आणि इथून शार्प लेफ्ट टर्न मारल्यानंतर मुख्य द्वार दिसतो. ही व्यूहरचना अशीच बनवलेली असते की कुठलाही हत्ती जरी आला दरवाजा तोडण्यासाठी, कारण त्यावेळेला वापरायचे, तर हत्ती जरी आला तरी त्याला एक भरधाव येऊन तो आदळू शकत नाही आणि त्याला टर्न मारावा लागणार, तो बाचका येणार, अशी ही व्यूहरचना बनवलेली आहे. तर म्हणजे पूर्ण असा वळसा मारून आपण मुख्य द्वाराकडे आलो आहोत. थोडासा चढ आहे पण एकदम सुंदर असा दरवाजा आहे. हा गडाचा जुना दरवाजा एका माणसा एवढा जाड आहे, लाकडी दरवाजा. अशी म्हटल्याप्रमाणे इथे गड संवर्धनाचे प्रयोग चालू आहेत. तर हे पुन्हा नवीन बांधलेलं आहे, कोसळलेलं. हे बघा, महाद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर समोर दिसतं ते हे भव्य पटांगण आणि हा भव्य वटवृक्ष, त्याच्या शेजारी असलेली सदर. या वटवृक्षाच्या छायेखालूनच सदरेचं एक दालन पाहण्यासाठी आम्ही त्याच्या दारातून आत शिरलो. या वास्तूला पराक्रमी वीरांचे आणि राज्यकर्त्यांचे वास्तव्य लाभले आहे. सदर पाहून झाल्यानंतर गडातील पुढील वास्तू बघण्यासाठी आम्ही निघालो. मंडळी, एक तर मी भरपूर वर्षानंतर आलो. कॉलेजमध्ये होतो त्यावेळेला भरपूर वेळा सिंधुदुर्ग जिल्ह्यातले किल्ले पाहिले आहेत आणि आज जवळजवळ एक दशकानंतर म्हणूया आपण, मी इथे आलेलो आहे. भरपूर बदल झालेले आहेत, सुधारणा झालेल्या आहेत, काही गोष्टी आहेत मिसिंग आहेत. किल्ल्याच्या काही भिंतींचा पडझड झालेली आहे, पण तरीही सुस्थितीत आहे असं आपण म्हणूया. हा विजयदुर्ग किल्ला म्हणजे काय फिरण्याचं ठिकाण नाही आहे. ऑफकोर्स तुम्ही फिरायला येऊ शकता, पण छत्रपती शिवाजी महाराज आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाने, दैदिप्य पराक्रमांनी या किल्ल्याच्या इतिहासात भर पडली आहे. हा किल्ला साक्षीदार आहे या सर्व पराक्रमांचा. तर आपण इथे येतो तेव्हा या गोष्टीचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. तर आता इथे जागोजागी डस्टबिन, बसायची जागा खूप छान प्रकारे केलेला आहे, उल्लेखनीय आहे. तर म्हणजे या मार्गाने चालत चालत आपण इथे येऊन पोचलो आहोत, जिथून एका हाताला आपल्याला धान्याचं कोठार दिसतं, त्याच्या बाजूला हौद आहे पाण्याचा, तिथे जाखणीची तोफ आहे आणि इथे भवानी मंदिर आहे. तर हे आपण एक एक बघून घेऊया. तर म्हणजे इथे देवळाचे अवशेष आहे, तुम्ही बघू शकता कसं देऊळ असेल आधी. फक्त आता चौतरा आणि खांबाचे काही भाग राहिलेले आहेत. आपण चप्पल काढून जाऊया वरती. हा देवळाचा गाभारा आणि इथे भवानी मातेची मूर्ती. असं सध्या हे उघड्यावरतीच आहे. जय भवानी, जय शिवराय. रुचिरा गरम होत आहे? गरम तर होत आहे. तर म्हणजे देवळाच्या मागच्याच बाजूला इथे आहे हौद पाण्याचा. गोड्या पाण्याचा साठा जास्त असेल समुद्राच्या मध्ये तर आपण जास्तीत जास्त वेळ गड लढवू शकतो. त्यासाठी हे पाण्याचा तलाव किंवा हौद
इथे कृत्रिम तलाव आहे ते बांधण्यात आलेलं आहे. हे पहा, आपण सावकाश उतरूया इकडनं. केवढं खोल बांधलेलं आहे. शिवकालीन किल्ल्यांमध्ये बांधताना गडामध्येच दगडं कोरून काढायचे आणि ती जागा जी उरलेली असायची त्याच्यात पाण्याचे हौद किंवा टाकं बनवायचे. त्यातलाच हा एक प्रकार आहे. हे बघा, जवळजवळ 3 मजले तरी हे खोल आहे. तुम्हाला वाईड अँगलमध्ये दाखवतो. हे बघा, आणि ते धान्याचं कोठार. हो, हा हौद आणि धान्याचं कोठार पाहून आता आपण जातो आहोत ते जाखणीच्या तोफीजवळ. ही अतिशय फेमस तोफ आहे इथली. इथे कौल दिला जायचा आधी, स्वारीवर निघायच्या आधी. आणि इथे सावलीसुद्धा आहे. कडक उन्हामध्ये आपल्याला सावलीची सध्या गरज आहे. चला आपण तिथे जाऊन बसूया. तर म्हणजे या वरच्या तटबंदीलाच लागून हे जखणीचं स्थान आहे आणि तिथे ही तोफ ठेवलेली आहे. सावकाश हा तुळशीराचे बाबा वरती धान्याच्या कोठार वरती जाऊन बघतात. तर अतिशय महत्त्वाचा असं याचा इतिहास आहे आणि ही जागाही सुंदर आहे. हे जे दगड आहेत ना मित्रांनो, हे स्पर्धेसाठी वापरायचे. आपल्याकडे जे वेट लिफ्टिंगच्या स्पर्धा असतात आजकालच्या, ज्यासाठी वेट्स रॉडला लावून उचललं जायचं, पहिले हे हाताने उचलायची पेलवान. आणि स्पर्धा अशी असायची की हे उचलून आपल्या खांद्याच्या पलीकडे टाकायचं. तर त्यासाठी तुम्हाला खालचा भाग त्याचा असा दिसेल. तर म्हणजे जखणीच्या बाजूलाच हे जे झाड आहे वडाचं, त्याच्या सावलीखाली आम्ही थांबलो आहे. खूप छान वाटतंय एवढ्या रानरानत्या उन्हामध्ये. 2-3 दिवस भरपूर थंडी होती आणि आता अचानकच गरमी झाली आहे आजच्या दिवशी. तर ठीक आहे, आपण मराठ्यांचा काळ आठवावा. त्यावेळेला जे सैन्य होतं, जे मावळे होते या किल्ल्यावरती तैनात, त्यांनी आपला पराक्रम साधला. आणि अशा ठिकाणी येऊन आपण उन्हाची कंप्लेंट करणं म्हणजे आपल्या लाजिरवाणं काम आहे. तर या तटबंदीवर ना पुढची तटबंदी दिसते, ती आता तुम्हाला दाखवतो. मंडळी, सावलीचा मोह काय आवरत नाही, पण आपण पुढे निघूया. जरासं तटबंदीवरनं चालूया, कारण की इकडून अरबी समुद्राचा अथांग असा दृश्य आपल्याला दिसतं. आणि मुळात म्हणजे किल्ले अशा ठिकाणी बांधले जायचे जिकडनं त्यावेळेचे व्यापारी रस्ते असायचे. तर नदी ही समुद्रापासून खूप आतपर्यंत तुम्हाला घेऊन जाते. त्यावेळेला जे व्यापार चालायचा तो समुद्रातनं जो चालायचा ते खाडीतनं नदीमध्ये येऊन ते अगदी जसं राजापूरचं बंदर आहे, महाडचं बंदर आहे, तसं खाडीतनं नदीमध्ये येऊन त्यांचे व्यापारी ठाणी असायची, तिथे जाऊन व्यापार चालायचा. तर जे देशाविदेशातनं किंवा याच देशातल्या वेगवेगळ्या भागातनं जी गलबतं यायची ती खाडीतनं कुठल्याही व्यापारी ठाण्यांवरती पोहोचायची. म्हणून खाडीच्या तोंडावरती जास्तीत जास्त तुम्हाला किल्ले दिसतील का, तर त्या खाडीचं संरक्षण करण्यासाठी. तो किल्ला ज्या राज्याकडे असेल, तो किल्ला ज्या संस्थानाकडे असेल, त्या खाडीचं प्रभुत्व त्या संस्थानाकडे किंवा त्या राज्याकडे असायचं. म्हणून हे अतिशय महत्त्वाची जागा असलेले हे किल्ले आहेत. तुम्ही महाराष्ट्राच्या पूर्ण कोकण किनारपट्टीवरती जेवढे किल्ले बघाल ते अशाच ठिकाणी असतील जिकडनं महत्त्वाचे व्यापारी मार्ग जात होते.
तर विजयदुर्ग हा किल्ला जेवढा जमिनीवर आहे तेवढाच तो पाण्याखाली सुद्धा आहे. हे एक त्याचा अद्भुत असं वैशिष्ट्य आहे. समोरचा जो समुद्र आहे तिकडनं मोठी गलबत किल्ल्याच्या जवळ येऊन त्या किल्ल्यावरती मारा किंवा हल्ला करू नये म्हणून शिवाजी महाराजांच्या काळामध्ये इथे समुद्रामध्ये एक खोल आणि मोठी भिंत बांधलेली आहे समुद्राच्या आतमध्ये, जी तुम्हाला वरतून दिसत नाही, पण त्यामुळे मोठी गलबतं अडकतात आणि पुढे येऊ शकत नाही. 1995ला NIO आणि सागरी पुरातत्व विभाग यांच्या संयुक्त कामगिरीनुसार एक पाणबुडी त्यांनी इथे उतरवली आणि त्यांना कळलं की खाली एक भिंत बांधलेली आहे. वर त्याच्यावरती जे प्रवळ येतं, ज्याला आपण कोरल रीफ म्हणतो, त्याचं कार्बन डेटिंग केल्यानंतर असं जाणवलं की ते 400 वर्षापूर्वी बांधलेलं आहे. तर 400 वर्षापूर्वी हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी ऑलरेडी जिंकला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ज्या वर्षी म्हणजे विजय संवत्सर या वर्षामध्ये जिंकल्यामुळे या किल्ल्याचं नाव त्यांनी विजयदुर्ग असं ठेवलं. या आधी या किल्ल्याचं नाव होतं घेरिया. हा संपूर्ण चारी बाजूनी आधी पाण्याने घेरला होता, पण कालांतराने वाळू जमा होऊन तो एका बाजूनी जमिनीला जॉईंट झाला. आता आपण धान्याच्या कोठाराजवळ आले आहोत. खाली उतरत नाही आहे मी, पण अशा प्रकारे मजबूत आणि दगडी छप्पर असलेलं हे कोठार आहे. कारण याच्यावरती जर समुद्रातना तोफांचा हल्ला केला, कोठारा उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला, तर ते उद्ध्वस्त होऊ नये यासाठी याला दगडाचं छत आहे. तर म्हणजे तुम्ही बघू शकता, या बाजूला किनारा आहे, त्या बाजूला खाडी आहे आणि पुढे किनारा आहे. हे सर्वात टोक आहे जे समुद्राच्या दिशेने भिडलेलं आहे किल्ल्याचं. ह्याला म्हणतात शिंदे बुरुज. तर म्हणजे एवढं ऊन असतं तरी मजा येते इथे फिरायला. आता किती वाजतात? 12च वाजतात फक्त. तर वारा वाहतोय मुळात समुद्राचा, खूप गार वाटतंय आणि जसं जसं सावली मिळते तसं तर एकदमच एसीत गेल्यासारखं वाटतंय. पण हे निळं पाणी, निळा आभाळ, हिरवी झाडं आणि लाल रंगाचे दगड, हे जे कॉम्बिनेशन बघायला आहे ना, ती भन्नाट मजा येते. एक सॅटिस्फॅक्शन वाटतं डोळ्यांना. आणि याच्यात कसा वेळ निघून जातो कळतच नाही. आपण इथे जवळजवळ 1 तासभर झाला फिरतोय, पण थकवा जाणवत नाही आहे. पण हा मोठा आहे किल्ला, लहान नाही आहे, भरपूर मोठा किल्ला आहे. तर आता आपण पुन्हा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या दिशेने जाऊया. तटबंदीवरती वगैरे फिरलो आपण वरच्या, पण खालची जी तटबंदी आहे ना, तिच्यावरती पण थोडं चालायचं आहे. तिथे पण 2-3 गोष्टी आहेत बघण्याच्या, त्या आपण बघूया. चला. तर म्हणजे आपण आता दक्षिणेच्या तटबंदीवरती चढतोय. काय रुचिरा, बरं वाटतं ना? हो, कसे चढले असतील मावळे. आमच्या इथे दमछाक होते. त्यांचं रोजचं काम बघ होतं ना. आणि ते तसं शुद्ध तेवढं खायचं. खायचे. त्यावेळेला अशा शुद्ध त्यांच्या हवा, शुद्ध तब्येती पाणी. होत्या, सामर्थ्य होतं. आपण आता शहरात चढतोय, शरीराची वाट लावून घेतो शहरात राहून. विकास घेतोय विकास. हे सावकाश आहे. तर ही माडी आहे, म्हणजे 1, 2, 3 मजल्याची ही इमारत आहे तटबंदीवरतीच. इकडनं हा घेरियाचा समुद्र किनारा दिसतो, तो तुम्हाला दाखवतो. आता हे मधले खाचे दिसतात ना, तिकडे आधी लाकडाचे बीम टाकून मजला बनवलेला असायचा. हे बघा. आणि या पहिल्या मजल्यावरच्या खिडक्या आहेत, ते दुसऱ्या मजल्यावरच्या खिडक्या आहेत. तिकडे वेगळी फ्लोअर, हा वेगळा फ्लोअर. तर इथून तुम्हाला खूप छान दृश्य दिसतात.
आपली गाडी तिथेच कुठेतरी पार्क केलेली आहे. ही तटबंदी खालची. माडीमध्ये भिंतीची सावली लागते, त्यामुळे इथून पाय निघत नाही आहे. पण तुम्ही बघाल इथून जो दृश्य दिसतंय किल्ल्याचं, ते अगदी पाहण्यासारखं आहे, सुंदर आहे. तर रुचिरा कसं वाटलं ओव्हरऑल? अरे खूप छान वाटलं. काय ह्याच्यात वाटण्यासारखं काय हे पर्यटन स्थळ नाहीच आहे, हे आपला इतिहास आहे. एका अर्थाने तीर्थक्षेत्रच आहे असं म्हणूया आपण. पाया आपण पडायला पाहिजे प्रत्येक गोष्टीच्या इथे. या वास्तूने सामर्थ्य, प्रत्येक गोष्टीला सामर्थ्य, पराक्रम पाहिलाय या वास्तूने. आणि आपली मराठा साम्राज्याचा सुवर्ण काळ अनुभवलेला आहे, जेव्हा बाकीच्या सत्ता इथे नतमस्तक झालेल्या आहेत. सागरावरती अधिपत्य गाजवलेला असा हा विजयदुर्ग. आपण पुन्हा मुख्यद्वाराच्या इथे येऊन पोहोचलेलो आहोत. मुख्यद्वाराच्या लागूनच इथे आहे दारुगोळ्याचं कोठार. त्याला ही दगडाची भिंत आणि दगडाचं छप्पर आहे, जेणेकरून जर ह्याच्यावरती तोफेचे गोळे बरसले तर दारूचं कोठार उद्ध्वस्त होऊ नये. त्याला एकच खिडकी आणि एकच दरवाजा आहे. आपण आज जाऊन काय दिसतंय का ते पाहूया. तोफेचे गोळे ठेवलेले आहेत. ही जी वास्तू आहे मधली मोठी, ही सदर आहे, म्हणजे जिथे व्यवहार कोश चालायचा, राज दरबार चालवायचा. कान्होजी आंग्रे इथे बसून न्यायनिवाडा करायचे. आणि या पायऱ्या आहेत तटबंदीवर जाण्यासाठी, अगदी या दारुगोळ्याच्या कोठाराला लागूनच. आणि हे एक भुयार आहे, त्यातून आपण गेलो तर या तटबंदीच्या पलीकडे एक छानसा बुरुज आहे, त्याला खूप लढा बुरुज म्हणतात. तो आपण जाऊन बघूया या भुयारी मार्गातून. या रुचिरा, नाहीतर तुम्ही या वरच्या ह्याच्यावर चढा जर इथे येत नसाल तर. फुल आहे या इथे काळोख नाही आहे. हे भुयार म्हणजे इथून ट्रान्सपोर्ट पुढे जातं. हो, पुढे एक बुरुज आहे, चला पुढे. शूटिंग हो, वा, काय थंड वारा लागतो इकडे. आणि पायऱ्या बघा केवढ्या उंच आहेत. 2 पायऱ्याची एक पायरी आहे. हो हो, खूपच चढायचं आहे. डोंट वरी, इट्स वर्थ इट. कम ऑन. हा, शाबास. वर डोकं नका उचलू हा, असंच या. हा आहे खूप लढा बुरुज. याला 12 तोफा होत्या इथे. तर म्हणजे आपण या खूप लढा बुरुजावरती आहोत आता. आणि इथून या बाजूला गडाचा दरवाजा दिसतोय पण दिसत नाही. जसं सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे गडाचा दरवाजा हा पटकन दिसणार नाही असा बांधलेला आहे. इथे ज्या तोफा होत्या या बाजूला, त्यांचं काम तेच होतं की गडाच्या दरवाजापर्यंत जरी सैन्य आलं तर या बुरुजावर ना त्यांना त्यांच्यावरती प्रतिहल्ला आपण चढू शकत असतो. तर मंडळी, या अरबी समुद्राने, या खाडीने आणि या किल्ल्याने अनेक पराक्रम पाहिले. या सर्व पराक्रमांना आपण वंदन करूया. आपलं मराठीशाही किंवा मराठा साम्राज्य ज्यांनी अंगाखांद्यावर घेतलं, हे गडकिल्ले आपण सर्वांनी त्याचं संरक्षण संवर्धन करता आलं पाहिजे.
आणि इथे येताना ही जबाबदारी आपण ठेवली पाहिजे की आपल्यामुळे याची काही नासधूस हानी होऊ नये. कचरा वगैरे आपला स्वतः आपण सोबत घेऊन जा आणि जिथे कचरा पेटी दिसेल तिथे टाकत जा. उगाच जिथे अशक्य वाटतंय अशा वाटांवरती जाऊ नका. जिथे जुनं झालं आहे बांधकाम तिथे जाऊ नका, जेणेकरून ती अजून ढासळू शकते. तर हे सगळं आपण ध्यानात ठेवा. हे आपले 2 शब्द बोलून आपण आजच्या भागाची सांगता इथेच करत आहोत. आणि जसं आधी म्हटल्याप्रमाणे हा काही गायडेड टूर नाही आहे. मला जसा आवडीचा जेवढा माहीत आहे तेवढा विजयदुर्ग मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगायचा आणि दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे विजयदुर्ग हा टी व्हीवर बघण्याची गोष्ट नाही आहे. विजयदुर्ग हा मोबाईलमध्ये बघण्याची गोष्ट नाही आहे. इथे तुम्हाला स्वतः यायला पाहिजे, तरच ही व्हिडिओ तुम्ही बघितल्याचं काहीतरी सार्थक होईल. तर मंडळी, चॅनलवर नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनलला एक्सप्लोअर करा. आम्ही असेच दर्जेदार मराठीमधले व्लॉग्स, ट्रॅव्हल व्लॉग्स टाकायचा प्रयत्न करतो आहे. तर एकदा बघा, तुम्हाला आवडले तर सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि आपल्या मित्रमंडळींबरोबर ती शेअर करा. ऑन दिस नोट आता आपण भेटूया पुढच्या भागांमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला उतरा.